विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीचा विषय गणिताचा तिसरं प्रकरण संख्यांच्या जगात या प्रकरणाविषयीचे माहिती आणि सराव संच पाहणार आहोत. तर सराव संच 3.1 बघण्याच्या आधी या लेसनमध्ये किंवा या प्रकरणामध्ये काय काय आहे, कशावरून हे प्रकरण आहे ते थोडक्यामध्ये फास्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देते. तर पहिलं काय आहे, नैसर्गिक संख्या. हे सर्वांनाच माहिती आहे नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्याची सुरुवात, नैसर्गिक संख्या कुठल्या असतात? नैसर्गिक संख्या सुरुवात कुठून होते? नैसर्गिक संख्या सुरुवात होते 1 पासून. 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतापर्यंतच्या संख्या त्या काय आहेत? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या नेहमी पॉझिटिव्ह असतात, म्हणजे धन असतात. तर ह्या सर्व धनसंख्या 1 पासूनच्या सर्व धनसंख्या याला म्हणतात नैसर्गिक संख्या. ओके. त्यानंतर दुसरं आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या काय? नैसर्गिक संख्याची सुरुवात जशी 1 पासून धन साईडला होती, तसंच पूर्ण संख्या सुरुवात ही झिरोने होते, शून्याने. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंतापर्यंत अनलिमिटेड तुम्ही जाऊ शकता, परंतु पॉझिटिव्ह सर्व शून्यापासून पूर्ण संख्या म्हणतात. शून्यापासून सुरुवात असेल तर पूर्ण संख्या, 1 पासून असेल तर नैसर्गिक संख्या. त्यानंतर आहे पूर्णांक संख्या. ओके. पूर्णांक संख्या म्हणजे या पूर्णांक संख्यामध्ये 0 पासून निगेटिव्ह आणि 0 पासून पॉझिटिव्ह या सर्व संख्या कशामध्ये येतात? पूर्णांक संख्यामध्ये. ओके. म्हणजे 1, 2, 3, 4 असं 1, 2, 3, 4. ओके. त्यानंतर इकडे शून्यापासून लेफ्ट साईडला -1, -2, -3, -4 अशा अनंतापर्यंत याला म्हणायचा पूर्णांक संख्या. शून्याच्या राईटला पॉझिटिव्ह, शून्याच्या लेफ्टला निगेटिव्ह. म्हणजे थोडक्यामध्ये तर धनसंख्या आणि ऋणसंख्या दोन्ही पण असतील त्यांना काय म्हणायचं? पूर्णांक संख्या. ओके. त्यानंतर या प्रकरणात तुम्हाला माहिती आहे पूर्णांक संख्यांची बेरीज. ओके. म्हणजे पूर्णांक संख्या, धनसंख्या, ऋणसंख्या यांची बेरीज. फॉर एक्झाम्पल समजा की 2 अधिक वजा 2. ओके. म्हणजे बघा पूर्णांक आहे, कारण धन 2 पण आहे, ऋण 2 पण आहे, दोन्ही पण. ओके. मग काय होणार आहे? 2 वजा 2 0 अशा पद्धतीची बेरीज तुम्हाला इतर ह्या प्रकरणामध्ये पाहायची. त्यानंतर पूर्णांक संख्यांची वजाबाकी. तसं हेच आपण उदाहरण घेऊया. 2 वजा वजा 2. ओके. आता इथे वजा वजा चिन्ह आहे, मग मल्टिप्लाय करताना काय होतं? 2 अधिक 2 होतात. लक्षात ठेवा, वजाबाकी करताना मात्र चिन्ह काय होतात? बदलतात. बेरीज करताना पुढच्या संख्येचं चिन्ह बदलत नाही. वजाबाकी करताना मात्र पुढील संख्येचं चिन्ह काय होतं? बदलतो. मग 2 अधिक 2 किती होतील? 4. तर हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हा चिन्ह जे आहेत ना, चिन्हांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही काय करू शकता? तो पाहू शकता. त्यानंतर आहे अजून बघायचं विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या तुम्हाला संख्या रेषा माहिती आहे. शून्यापासून 1, 2, 3, 4 इकडे आणि इकडे -1, -2, -3, -4 अशा पद्धतीने आहे समजा. तर विरुद्ध संख्या म्हणजेच काय की शून्यापासून समान अंतरावर असलेल्या संख्या दोन्ही बाजूला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. मग शून्यापासून उजव्या बाजूला समजा आपण घेतली 3, म्हणजे 1, 2 आणि 3 अंतरावर. तसंच मग शून्यापासून डाव्या बाजूला 1, 2 आणि 3 ही बघा. म्हणजेच धन 3 ची विरुद्ध संख्या काय होते? ऋण 3. धन 2 ची विरुद्ध संख्या ऋण 2 किंवा ऋण 1 ची विरुद्ध संख्या धन 1 असं याला म्हणायचं विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी काय असते? 0 असते. तर हे आपण ज्यावेळेला उदाहरणं बघू ह्या प्रकरणाचे त्यावेळेला त्याची माहिती मिळेल. तर ह्या घटकांवरती काय आहेत तुम्हाला सराव संच आहेत. तर आता आपण सुरुवात करायची आहे सराव संच 3.1 ला. सराव संच 3.1 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील संख्या अक्षरात लिहा. तर त्या संख्या जे दिलेल्या आहेत अक्षरात पण लिहिलेल्या आहे. पहिल्या 49,38,68,521. दुसरी आहे 28,41,41,57,649. तिसरी आहे 2,37,50,145. आणि चौथी आहे 6,79,81,049. तर अशा पद्धतीने आहे सराव संच 3.1 मधला पहिला प्रश्न. आता पाहायचा दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 मध्ये चौकटीत लेस दॅन, इज इक्वल आणि ग्रेटर दॅन यापैकी योग्य चिन्ह वापरायचं आहे. पहिली संख्या आहे लेफ्ट साईडला दिलेली 59,21,492 आणि राईट साईडला दिले 64,79,426. तर आता 64 लाख ही संख्या मोठी आहे म्हणून
काय चिन्ह आलं आहे, लेस दॅन, म्हणजे 59 ही 59 लाख ही लहान संख्या आहे. तसंच दुसऱ्यामध्ये 7,579 ही मोठी आहे. तिसऱ्यामध्ये दोन्ही समान आहे. चौथ्यामध्ये 700 मोठा आहे. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे. आता पुढे आपल्याला पाहायचा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे 95,754 वजा 38,254. ओके. आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायची आहे. मग करा. 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 5 गेला 0, 7 मधून 2 गेले 5, 5 मधून 8 जात नाही. काय करणार आपण इथून, हे इथे राहिले 8, इथे झाले 15. ओके. 15तून 8 गेले, राहिले किती 7, 8 मधून 3 गेले, राहिले किती 5. त्याला उत्तर 57,500. ओके, त्याचं उत्तर. सहाशे 25 अधिक 53,27,541. काय करायचे आहे, बेरीज. बेरीज करा. 5 आणि 6, 2 आणि 4 6 आणि 5 11. आता गेला 1, 16, 16 आणि 1 17. आजचा गेला 1, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13. काय आन्सर आलं, 1,00,00,000 म्हणजे 1,67,67,167. या पद्धतीने उत्तर आहे. आता बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च 87,000 होता. जुलै महिन्यात तो ₹1,69,000 झाला. तर जून व जुलै महिन्याचा एकूण खर्च किती रुपये झाला? आणि नंतर परत प्रश्न आहे की जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला? तर याचं उत्तर आपल्याला आता काढायचं आहे. आता उत्तर आपल्याला काय दिलेलं आहे, जून महिन्याचा खर्च दिला आहे किती, 87,000 रुपये. आणि जुलै महिन्याचा खर्च दिला आहे किती, 1,69,000 रुपये. पहिल्या 2 आहेत आपल्याला. पहिला आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे, त्यानंतर मग जुलै महिन्यात अधिक किती खर्च झाला ते काढायचं आहे. सुरुवातीला काढायचं आपल्याला एकूण खर्च. आपण लिहूया एकूण खर्च बरोबर. काय करणार आपण, दोघांची बेरीज. 87,000 रुपये अधिक 1,69,000 रुपये, दोघांची बेरीज करायची. 87,000 अधिक 1,69,000. ओके, बेरीज करा. 0 0 0, 7 आणि 9 16, आता गेला 1. ओके, 7 आणि 8 15, आता गेला 2,56,000 रुपये. एकूण खर्च किती आहे, 2,56,000 रुपये. ओके. आता दुसरा प्रश्न असा आहे की जुलै महिन्यात एकूण अधिक किती खर्च झाला जूनपेक्षा. हो, जुलै महिन्याचा अधिकचा खर्च बरोबर जुलै महिन्याचा खर्च वजा जून महिन्याचा खर्च. जुलैमध्ये किती खर्च आलेला आहे, 1,69,000 वजा 87,000. त्याच्यातून येईल ते तुमचं उत्तर असणार आहे. ओके, मग आपण करूया 1,69,000 वजा 87,000 वजा करायचे. सो वजा करूया. 0 वजा 0, 0 वजा 0 0, 0 वजा 0 0, 9 वजा 7 2, 6तून 8 जात नाही. 8 गेले किती 8. किती खर्च आहे, रुपये 82,000. ओके, मग लास्टला शेवटला तुम्हाला उत्तर लिहायचं आहे की एकूण खर्च बरोबर 2,00,000 महिन्याचा अधिक खर्च
जुलै महिन्याचा अधिक खर्च बरोबर 82,000 रुपये. किती आहे? 82,000. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, आयकर विभागाकडे एका संस्थेचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात 9,25,498 आयकर भरला व मार्च महिन्यात 11,49,505 आयकर जमा झाला, तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला? तर हे आपल्याला आन्सर काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा, फेब्रुवारी महिन्यातील आयकर किती दिलेला आहे? 9,25,498 आणि मार्च महिन्यातील आयकर 11,49,505. प्रश्न आपल्याला विचारला की 2 महिन्यात मिळून किती आयकर असेल? तर 2 महिन्यातील एकूण आयकर बरोबर काय होणार आहे? फेब्रुवारी महिन्यातील आयकर प्लस मार्च महिन्यातील आयकर म्हणजे टॅक्स. आयकर म्हणजेच काय? टॅक्स. दोन्ही महिन्यात किती टॅक्स दिला ते लिहायचं आपल्याला. तर काय होणार आहे? दोघांची बेरीज, एकूण काढताना दोघांची बेरीज होणार. मग 9,25,498 अधिक 11,49,505 या दोघांची काय होणार आहे? बेरीज. या ठिकाणी आपण बेरीज करूया खाली. 9,25,498 अधिक 11,49,505 बेरीज करा. तर आता 8 आणि 5 13, हातचा गेला 1, 9 आणि 1 10, 10ला 0, हातचा गेला 1, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10, 10ला 0, हातचा गेला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15ला 5, हातचा गेला 1, 2 आणि 4 6, 6 आणि 1 7, 9 आणि 1 10, 10ला 0, हातचा गेला 1, 1 आणि 1 2. ओके. 2,20,00,000 20,75,003 रुपये. 20,75,003. तर एकूण आयकर 2 महिन्यातील एकूण आयकर बरोबर ₹20,75,003 रुपये. हे तुमचं उत्तर. अशा पद्धतीने सराव संच 3.1 आपलं झालेलं आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे सराव संच 3.2. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर व्हिडिओला सबस्क्राईब